श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत 4 प्रकारचे माझे भक्त आहेत। त्याचा श्लोक असा आहे, चतुर्विधा भजन्ते माम जनः सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। म्हणजे आर्त आहेत, नंतर अर्थार्थी आहेत, जिज्ञासू आहेत, ज्ञानी आहेत, असे 4 प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात। हे आपण अगोदरच्या सत्रामध्ये थोडक्यात पाहिलेलं आहे। आता थोडा सविस्तर वर्णन करू। अर्थभक्त। अर्थभक्त कोणाला म्हणायचा? ज्या भक्ताला काहीतरी पीडा असते, कष्ट असते, आजार असतो, दुःख असतं, ते दुःख दूर व्हावं, आजार दूर व्हावा, कष्ट दूर व्हावेत म्हणून हा भक्त भगवंताची भक्ती करतो। आता शास्त्रामध्ये उल्लेख येतो, ताप म्हणजे कष्ट 3 प्रकारचे असतात, आदि व्याधी उपाधी। अशा प्रकारचे जे कष्ट आहेत, तापत्रय विनाशाय म्हणून असा एक श्लोक आहे। भगवंत काय करतो? भक्ताचे तापत्रय, आदि व्याधी उपाधी अशा प्रकारचे कष्ट आहेत ते दूर करतो। म्हणून हा अर्थभक्त आहे, भगवंताची भक्ती करतो। मानसिक आजार असतो, शारीरिक आजार असतो, काही ना काही कष्ट असतात, दुःख असतं, तर ते दूर करण्यासाठी, आजारातून बरा होण्यासाठी तो भगवंताची भक्ती करतो। हा भक्त आहे, प्रथम पुरुषार्थ करतो, प्रथम प्रयत्न करतो की आपलं कष्ट दूर व्हावं, आपला आजार दूर व्हावा। परंतु ज्यावेळेस त्याचे कष्ट, त्याचा प्रयास कमी पडतो, त्यावेळेस तो भगवंताची भक्ती करतो आणि भगवंताकडे मागतो, हे भगवंता, माझा हा आजार, माझे हे कष्ट दूर कर। जेव्हा असं म्हणतात विज्ञानाचा प्रवास संपतो, त्यावेळेस मनुष्य काय करतो? दैवाचा प्रवास, देवासाठी प्रयत्न करतो, देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करतो, अध्यात्माचा प्रवास चालू होतो। आपल्याला बऱ्याच जणाला अनुभव आहे, एखादा मोठा आजार आहे, आपण दवाखान्यामध्ये त्याचा उपचार घेत असतो, परंतु तो आजार फार मोठा असतो। मग डॉक्टरसुद्धा हात टेकतात आणि शेवटी म्हणतात की आम्ही पूर्ण प्रयत्न केले, आता आमचे प्रयत्न संपले, आता उपरवाले की दया, म्हणजे भगवंताची दया ती असेल तरच हा रोगी वाचू शकतो, असं वैज्ञानिक डॉक्टरसुद्धा म्हणतात। म्हणजे जेव्हा आपला प्रयत्न, आपला पुरुषार्थ कमी पडतो, तेव्हा आपण भगवंतावरती विसंबून राहतो। आता कित्येक नास्तिक आहेत, कित्येक ते भगवंताची पूजा करत नाहीत, भगवंताची भक्ती करत नाहीत, परंतु अशा वेळेस जेव्हा अशी घटना घडते, मनुष्य आजारी पडतो, मोठा आजार होतो आणि डॉक्टर पण हात टेकतात, तेव्हा हा जो नास्तिक असलेला भक्त तो आस्तिक होतो, भगवंताकडे धाव घेतो। अशा प्रकारे हे जे अर्थ आहेत ते भगवंताची भक्ती करतात। आपणाला सर्वांना माहीत आहे, एखादी मोठा नेता किंवा मोठी व्यक्ती आजारी असते आणि डॉक्टर प्रयत्न करूनसुद्धा त्यांचा आजार नीट होत नाही। मग त्यावेळेस का होतं? व्यक्ती फार मोठी असते, नेता असतो, मग सामूहिक प्रार्थना केली जाते, कुठे दिवे लावले जातात,
किंवा होम हवन करतात, यज्ञ करतात, बरेच जण काही काही करतात आणि सामूहिक प्रार्थना करतात. तर ते हे आर्तभक्त आहेत. आता ह्या अर्थभक्ताची काही मर्यादा आहे. हे सर्वजण चारही भक्त चांगले आहेत, सुकृत आहेत असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. म्हणजे ज्याच्या पदरी काहीतरी पुण्य आहे, अगोदरच्या जन्मामध्ये काहीतरी चांगलं काम केलेलं आहे, पुण्याचं काम केलेलं आहे, तेव्हाच हे माझे भक्त होतात. परंतु ह्या अर्थभक्ताची एक मर्यादा असते. जर आजार नाही, कष्ट नाही काही, तर मग काय होतं, भक्ती कमी होते. जेवढा आजार जास्त, जेवढे कष्ट जास्त, तेवढी भक्ती पण जास्त. हे हे ही एक मर्यादा आहे हे अर्थभक्ताची. आता दुसरे आहेत अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे काय, की त्या भक्ताला काहीतरी इच्छा असते, ती इच्छा पूर्ण व्हावी. मग इच्छा कसली असते, धनाची इच्छा असते, दौलत मिळावी, धन मिळावं, घर मिळावं, दार मिळावं, नोकरी मिळावी, किंवा विद्यार्थी परीक्षेत पास होण्यासाठी पण भक्ती करतात, कोणी सत्ता मिळवण्यासाठी भक्ती करतात, कोणी संतान प्राप्तीसाठी. दशरथ महाराजांनी रामायणामध्ये येतं, दशरथ महाराजांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. तो यामध्ये येत असतो, या भागामध्ये, या अर्थार्थीमध्ये त्याचा समावेश होतो. कोणी मुलामुलीचे लग्न व्हावं म्हणून भक्ती करतात. हे सर्व प्रकारचे जे अशा प्रकारचे जे भक्त आहेत त्याला अर्थार्थी म्हणतात. स्वतः प्रयत्न करतात. हे दोन्हीही, अर्थभक्त पण अर्थार्थी पण प्रयत्न करतात, पुरुषार्थ करतात. परंतु यांचा ज्यावेळेस प्रयत्न आणि पुरुषार्थ कमी पडतो, तेव्हा ते भगवंताकडे धाव घेतात, भगवंताची भक्ती करतात. मग असे भक्त काय करतात, नवस सायास करतात, नवस बोलतात बघा. कोणी सत्यनारायणाची पूजा करतो, कोणी म्हणतो मी पायी येतो, मी पंढरपूरची यात्रा पायी करतो, किंवा तुळजापूर हे माते मी पायी येतो आणि तुझी खना नारळानं ओटी भरतो. अशा प्रकारे कोणी म्हणतात मी मारुतीला, हनुमंताला म्हणतात मी तुझी आराधना करतो, मारुतीची आराधना करतो. कोणी महादेवाच्या लिंगावरती अभिषेक असं बोलतो. अशा प्रकारचे नवस सायास असं करतात आणि भगवंताची भक्ती करतात. अशा प्रकारच्या भक्तांना अर्थार्थी म्हणतात. आता मुलीचं लग्न जमत नाही, आपल्या बऱ्याच जणांचा अनुभव आहे. मुलीचं लग्न जमत नाही, त्यावेळेस आईवडील काय करतात की भगवंताची भक्ती करतात. तो रोज देवळात जातो, कधी न जाणारा मारुतीच्या मंदिरात जातो, महादेवाच्या मंदिरात जातो आणि देवाला प्रार्थना करतो, हे भगवंता माझ्या मुलीचं लग्न ठरवू दे आणि लग्न चांगल्या प्रकारे पार पडू, असं तो भगवंताची भक्ती करतो. मग एक वेळेस लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काय होतं, तो विसरून जातो, नवस केलेला विसरून जातो आणि मग काय म्हणतो, मी लग्न केलं, माझ्या प्रयत्नानं लग्न चांगलं झालं. कित्येक जण येऊन म्हणतात, अहो साहेब काय लग्न झालं भाऊ तुमच्या मुलीचं. असं म्हणल्यानंतर साहेब फुगला. साहेब का म्हणतो, मी लग्न केलं, तो विसरून गेला, नवस केलेला विसरून गेला. आता सत्यनारायणच्या कथेमध्ये एक प्रसंग येतो बघा. तो वैश्य काय, त्याने नवस केलेला असतं की मला जर संतान झालं तर मी सत्यनारायणची पूजा करेन. त्याला मुलगी होते, परंतु विसरून जातो. आपण सत्यनारायणच्या कथेत ऐकवतो ना, तशा प्रकारचा भाग आहे की हे अर्थार्थी आहेत, चांगले आहेत भक्त, परंतु थोडा कुठंतरी अहंकार असतो. काम झालं, भगवंताला विसरले आणि मी केलं, थोडा कुठंतरी अहंकार असतो. या भक्तांची पण मर्यादा असते. समजा काही इच्छाच नाही. आता कित्येक जण आहेत, श्रीमंत आहेत, धन आहे, दौलत आहे, सुख आहे, मग हे काय म्हणतात, कशाला भगवंताची भक्ती करावी,
सगळं आहे माझ्याकडे, धन आहे, दौलत आहे, गाडी आहे, नोकरी आहे, पैसा अडका आहे, शेतीवाडी आहे. मग अशा प्रकारचे मी सर्व सुखात आहे, मग भगवंताची भक्ती का करावी? ज्याच्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात ते अशा प्रकारचं म्हणतात की भक्ती का करावी. हे अशा मर्यादा आहेत अर्थार्थी भक्ताच्या. हे दोन्ही जे भक्त आहेत, आर्थ भक्त, अर्थार्थी भक्त, पुरुषार्थ करतात, प्रयत्न करतात. आता हे भक्त कशा प्रकारे, एक उदाहरण घेऊ आपण. हे कशा प्रकारचे भक्त असतात, कोण भक्त आहेत? आता एखादी शेठ आहे, मोठा सावकार आहे, तिच्याकडे एक नौकर आहे. मग त्या नौकराच्या मुलीचं लग्न ठरतं, पैशाची गरज असते. मग तो काय येतो, तो नौकर शेठजीकडे येतो, म्हणतो शेठजी माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे, थोडं काहीतरी मदत करा. हा नौकर इमानदार असतो, इमाने इतबारी सेवा करत असतो शेठजीची. मग शेठजी पण खुश असतो, ठीक आहे म्हणे, हे घे 5 लाख रुपये आणि तू तुझ्या मुलीचं लग्न कर. हे काय झालं, अर्थ आहे, कष्ट आहे त्या नौकराला, तिच्या मुलीचं लग्न होत नाही, ते कष्ट आहे. ते कष्ट दूर करण्यासाठी तो शेठजीकडे मागतो. मग हे काय बघतो, मुलगा बघतो, शेठजीचा मुलगा बघतो. अरे 5 लाख रुपये दिले वडिलांनी त्या नौकराला, त्याला पाहिजे असते एक मोटरसायकल. मग तो वडिलाकडे जातो, काय म्हणतो, पिताजी मला मोटरसायकल पाहिजे, कॉलेजला जायला बस मिळत नाही, काही मिळत नाही, उशीर होतो, मला मोटरसायकल घेऊन द्या. ठीक आहे म्हणे. मग ते शेठजी त्याला 1 लाख रुपये देतात, घे मोटरसायकल. आता दोघांनीही मागितलं भगवंताकडे, म्हणजे शेठजीकडे. नौकऱ्यांनी पण मागितलं आणि मुलांनी पण मागितलं. नौकऱ्यांनी काय मागितलं, त्याला कष्ट आहे, दुःख आहे, मुलीचं लग्न करायचं आहे. मग तो काय झाला, आर्त झाला. आणि दुसरा हा जो मुलगा आहे त्याने मागितला, त्याची इच्छा होती की मोटरसायकल घ्यावी. मग तो कोण आहे, अर्थार्थी. अशा प्रकारचा दोघांमध्ये फरक आहे. आता तिसऱ्या प्रकारचा येतो जिज्ञासू. जिज्ञासू जो असतो त्याला काही मागायचं नसतं भगवंताकडे, त्याला सर्व काही मिळालेलं असतं. कष्ट नाही आहेत, किंवा पैशाची गरज आहे असं नाही आहे, किंवा आजार आहे असं नाही आहे. परंतु याला काय असतं की तो अगोदर अर्थार्थीमधून गेलेला असतो. त्याला माहीत असतं मी भगवंताकडे काहीतरी मागितलं तर भगवंत प्रसन्न झाले आणि मला दिलं. माझा आजार नीट केला, मला पैशाची गरज होती, पैसे मिळाले. मी ज्यावेळेस भक्ती करतो त्यावेळेस देव प्रसन्न होतो. मग हा देव आहे कोण हे जाणून घ्यायचं असतं. मला मदत करणारा, पुढे तर येत नाही, दिसत तर नाही, मग हा आहे कोण, त्याला जाणून घ्यायचं असतं. त्याला जाणून घ्यायचं असतं की मी कोण आहे, हा जीव कोण आहे, आत्मा कोण आहे. शास्त्र सांगतं प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे. मग तो आत्मा कोण आहे, परमात्मा कोण आहे, म्हणजे जीव, जगत आणि जगदीश हे जाणून घ्यायचं असतं त्याला. आता जीव, जगत आणि जगदीश यावरती फार अगोदर मी याच्यावरती थोडा चर्चा केलेली आहे. यूट्यूबवरती ते व्हिडिओ आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब केला असेल तर माझं चॅनल उघडायचं आणि जीव, जगत आणि जगदीश असं जर टाईप केला की ते व्हिडिओ मिळतील. तिच्यामध्ये बऱ्यापैकी समजावण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जीव कोण आहे, जगत कोण आहे, जगदीश कोण आहे. तर हा जिज्ञासू जो भक्त आहे तो हा भगवंत कोण आहे याच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. मग तो काय करतो, ग्रंथाचं वाचन करतो, संत महात्म्याकडे जातो, गुरुकडे जातो आणि भगवान कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. याला जिज्ञासू म्हणतात. नंतर चौथा जो आहे ज्ञानी. ज्ञानी काय आहे, त्याला कष्ट नाही, त्याला काही आजार नाही,
आणि त्याला दुःख नाही, काही इच्छा पण नाही आणि काही जाणून घ्यायचं पण नाही, भगवंताला जाणून घ्यायचं पण नाही, कारण त्यांनी भगवंताला अगोदरच जाणलेलं असतं. भगवंत कोण आहे त्याला माहीत असतं, भगवंताचा अनुभव झालेला असतो, भगवंतानं दर्शन दिलेलं असतं. परमात्मा कोण आहे, आत्मा कोण आहे, हे जीव कोण आहे, जगत कोण आहे, हे सर्व त्यांना माहीत असतं. मग तरीसुद्धा हा भक्त जो आहे तो भगवंताची भक्ती करतो, त्याला ज्ञानी म्हणतात. मग काय करतो, काय गरज आहे त्याला भगवंताची भक्ती करायची? त्याला तर सर्व मिळालेलं आहे, भगवंत कोण आहे माहीत आहे, आजार नाही, कष्ट नाही. मग तो का भगवंताची भक्ती करतो? तर याचा फक्त आणि फक्त प्रेमापोटी, भगवंतावरती अत्यंत प्रेम असतं, त्या अत्यंत प्रेमापोटी तो भगवंताची भक्ती करतो, भगवंतावरती श्रद्धा असते. आणखीन एक उदाहरण घेऊ. आपण लहानपणी बघा, शाळेत असताना, प्रायमरी स्कूलमध्ये असताना, प्राथमिक विद्यालयामध्ये असताना आपण शाळा सुटण्याच्या अगोदर एक अर्धा तास रोज पाढे म्हणायचे सर्वजण. एक जण उभा टाकायचा, बे एका बे, बे दुगुणी चार असं म्हणायचा, बाकीचे सगळे पण म्हणायचे. 2 ते 30 पर्यंतचे पाढे म्हणायचे. पाढे सर्वांना येत होते, तरीसुद्धा रोज म्हणायचे. का म्हणायचं? की ते सराव असावा, त्याला उजळणी म्हणतात. शास्त्रामध्ये किंवा असा अनुभव आहे की कोणतंही ज्ञान तिची जर उजळणी नाही केला तर 45 दिवस असं म्हणलं जातं की एक 4-5 आठवडे म्हणा किंवा एक 6 आठवडे म्हणा, तिची उजळणी नाही झाली तर ते ज्ञान विसरण्याचा संभव असतो. मग हा ज्ञानी काय म्हणतो? समजा मी भक्ती नाही केली तर मी भगवंताला विसरू शकतो. मग भगवंताला विसरतो म्हणजे काय? आपण याच्या अगोदर पाहिलेल्या ज्ञानांना फार गर्व असतो, फार अभिमान असतो, माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही. मग त्याला वाटतं की आता परत आपण ह्या मायेत गुरफटणार, म्हणून तो भगवंताची भक्ती करतो. बघा मी काय सांगतो ते, ज्ञानीसुद्धा भगवंताची भक्ती करतो, कारण आपले पाय जमिनीवरती असावेत हा उद्देश असतो आणि आपण विसरून जाऊ नये ही उजळणीच असते त्याची, आणि एक प्रेम असतं भगवंताबद्दल, म्हणून तो भक्ती करत असतो. आता पुढच्या सत्रामध्ये आपण पाहू थोडं आणखीन काही उदाहरण घेऊन की हे 4 प्रकारचे भक्त कसे असतात, कशा प्रकारे असतात, कुणाला म्हणायचं. तर हे आजचं सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.